तर कालचा दिवस गणपतीपुळ्याच्या सुंदर किनाऱ्यावर संपवला आणि आज नव्या उत्साहाने आम्ही पुन्हा एकदा कोकणाच्या सुंदर रस्त्यांवरती निघालो आहोत. आजचा प्रवास सुरू होतोय गणपतीपुळेपासून आणि पुढे काय काय भेटणार आहे याची उत्सुकता आमच्याही मनात तितकीच आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारी हिरवळ, मध्येच दिसणाऱ्या नद्या, त्यावर बांधलेले भव्य पूल आणि दूरवर पसरलेले निळे आकाश. वाह, बाईक चालवत असताना असे काही व्ह्यूज भेटतात की काही क्षण थांबून ते डोळ्यात साठवावेसे वाटतात. गणपतीपुळे मागे सोडत आमचा प्रवास सुरू झाला आहे आरेवारे बीचच्या दिशेने. हा रस्ता म्हणजे कोकणातील सर्वात सुंदर कोस्टल राईड्सपैकी एक. थोडी ऑफ रोडिंग करत पुढे पोचलो कोकणातील अंडररेटेड अशा बीचला. हा बीच म्हणजेच कशेळी बीच. खूप कमी लोकांना माहीत असलेला हा शांत, स्वच्छ आणि मनाला अगदी भुरळ पाडणारा बीच आहे. काही वेळ समुद्र किनाऱ्यावर निवांत फिरलो, फोटोज काढले आणि त्या शांत वातावरणाचा आनंद घेतला. मध्येच थांबत गप्पा मारत आणि राईडचा पूर्ण आनंद घेत आम्ही पुढे निघालो. दिवसभराची मजा आणि राईड एक्सपिरियन्स घेत घेत शेवटी आम्ही पोचलो देवगड बीचवर. आणि इथून दिवस अजूनही खास झाला. समुद्राच्या लाटांमध्ये खेळलो, पाण्यात मनसोक्त धमाल केली आणि दिवसभराचा थकवा कधी निघून गेला हे काही कळलंच नाही. संध्याकाळ जवळ येत होती आणि समोर दिसत होते सुंदर विंडमिल्स आणि हळूहळू मावळत असलेला सूर्य. असा सनसेट कॅमेऱ्यात कॅप्चर करता येतो, पण त्याची खरी मज्जा तिथे उभं राहून अनुभवण्यातच असते. सो हॅलो गाईज, बघू शकता तुम्ही गाड्या आणि सगळे लोक रेडी आहे. हा आमचा स्टे होता गणपतीपुळेचा, हॉटेल प्रीती संगम. आणि आता आम्ही निघतोय गणपतीपुळेवरनं. नेक्स्ट स्पॉट आहे आमचा देवगड. आणि आता देवगडला ऑन द वे जाताना आम्ही जाणार आहे काशेळी बीच आणि तिकडनं देवगडला स्टे करू आणि मग नंतर देवगड फिरायला जाऊ. तर तुम्ही बघू शकता पोरांची मजा येते, सगळे एन्जॉय करत आहे. सो चलो, लेट्स गो. So yes, finally we are leaving Ganpatipule. It was very amazing stay आणि खूप मजा आली गणपतीपुळे मध्ये. सो आज आहे आपला देवगडला स्टे आहे. आता फर्स्ट आम्ही जातो आहे काशेळी बीच ऑन द वे जे आहे आणि त्यानंतर देवगड. आणि देवगड झालं की मग स्ट्रेट अवे आपण जाणार आहोत मालवण. इथं की मालवणला आपला 2 दिवस स्टे असणार आहे. त्यात आम्ही वॉटर स्पोर्ट्स वगैरे सगळं काही करणार आहे. सो मित्रांनो, आतापर्यंतचा प्रवास हा एक नंबर होता. कालचे स्पॉट्स तर टू गुड, ऑसम. आय कांट एक्सप्रेस इन द वर्ड्स. काका अचानकच घाबरले. हा समुद्र किनारा, या समुद्र किनाऱ्याशी प्रेम होणार आहे आता. इतका मस्त समुद्र किनारा आहे कोकणचा. आणि कोकण म्हणजे मस्त आहे एकदम. मजा येते कोकणात आम्हाला. सो दिस विल बी अवर डे 3 आय गेस. वी आर हिअर इन द कोकण. सो प्लीज लेट अस नो इन द कमेंट्स तुम्हाला कसा वाटतंय आमचा ब्लॉग, कशी वाटते ही सिरीज आणि एन्जॉय करताय ना. एन्जॉय तर करायलाच पाहिजे, लाईफ मध्ये एन्जॉय तर पाहिजेच. तुम्ही हा व्ह्यू तर काल बघितलाच असेल ब्लॉग मध्ये. व्हॉट अ व्ह्यू यार, काय अमेझिंग व्ह्यू है लाइफ में. और क्या चाहिए दोस्तों, ये देखो व्यू, देखो यार क्या व्यू, व्हाट अ व्यू मैन, अमेजिंग यार. ऐसा व्यू होगा तो क्या चाहिए लाइफ में. अमेजिंग व्यू देखो यार गाइस. दिस इज द आरेवारे बीच. वी वर हियर yesterday and it was a mesmerizing sunset. We witnessed the mesmerizing sunset of the life. It was very amazing sunset. What a view man, what a view. जे स्वप्नील जोशीचे शब्द आहेत मित्रांनो आरेवारे बीच बद्दल, ते म्हणजे ट्रूली डिफाईन करता या बीचला. एकदम छान असं आरेवारे बीच आहे. एक्स्ट्रीमली आणि हायली रेकमेंडेड बीच तुमच्यासाठी जर कोणी येणार असेल कोकणात. सो प्लीज डू कम अँड विजिट आरेवारे बीच.
This is the one of the best beach I have ever seen. So मित्रांनो, तुम्ही कधी येत आहेस कोकण फिरायला? तुम्हाला काही कुणाला जरी काहीही स्पॉट्स पाहिजे असतील किंवा स्टे लोकेशन्स किंवा कुठली डिटेल जर पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता कधी पण. वी आर रेडी टू हेल्प यू टू प्लॅन युअर कोकण ट्रिप. आणि मी रेकमेंड करेल जर कोणाला यायचं असेल तर यू कॅन कम ऑन अ बाईक ट्रिप. कारण की बाईक ट्रिप मध्ये बी कोकणात फिरायची वेगळीच मजा आहे. कोकणचे रोड यार म्हणजे खूप मस्त. इथली लोक पण खूप छान आहे. आम्ही आता आमचं 3 स्टे झाले आय गेस. आम्ही 2 ठिकाणी स्टे झाले तर खूप छान अशी फ्रेंडली लोक आहेत. कॉपरेटिव्ह आहे एकदम. जर काही लागलं तुम्हाला काही हेल्प लागली तर दे आर रेडी टू हेल्प यू आउट. बघू शकता पूर्ण समुद्र समुद्र समुद्र. Guys, look at the view. Just look at the view. Wow. What a view, man. What a view. Just look at the view. How awesome it is. Oh my god. Classic view. तर आत्ता आपण आलो आहोत कोकणमधलं हिडन असलेलं एक स्पॉट जे की मी खूप साऱ्या रीलमध्ये बघितलं ॲक्च्युली. बट सॉर्ट ऑफ हिडन. जर का कोणी एक्सप्लोअर नसेल गेलं त्यांच्यासाठी हिडन स्पॉट. आमच्यासाठी पण ते हिडनच होतं. एकदा दाखवून देतो तुम्हाला कसं आहे ते. इथून नीट जस्टिफाय नसेल होत तर खाली जाऊन दाखवतो एकदा. हर्षल भाई ड्रोन जस्टिफाय करून दे. हर्षल भाई कसा वाटत आहे स्पॉट? वरून बघताना कसं वाटत आहे? एकदम मस्त, एकदम मस्त. आणि ड्रोन शॉट तर नक्कीच बघा. ड्रोन शॉट इथून असे क्लास येतील ना आता. भाऊ खाली गेल्यावर दाखवतो तुम्हाला. मस्त तिथे एक स्टँडिंगसाठी एक जागा आहे आणि त्याच्या बाजूला एक छोटासा बीच आहे. तर आत्ता आपण आलो आहोत खाली. इकडे बघा दाखवतो. कसला कडक स्पॉट आहे. एकदम कडक. एकदम मस्त. कोकणातील एक सुंदर हिडन जेम म्हणजेच कशेळी बीच. हा बीच इतर अनेक बीचेसपेक्षा थोडा वेगळा वाटतो कारण इथे अजूनही खूप जास्त क्राऊड दिसत नाही. त्यामुळे इथली शांतता आणि नॅचरल ब्युटी मनाला खूप छान वाटते. या बीचपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 10 ते 15 मिनिटांचा छोटासा ट्रेक करावा लागतो. पण वाटेत दिसणारे समुद्राचे व्ह्यूज ह्या ट्रेकला आणखी एन्जॉयबल बनवतात. समोर पसरलेला अथांग समुद्र, स्वच्छ किनारा आणि हिरवागार परिसर यामुळे कशेळी बीचचं सौंदर्य आणखीही खुलून येतं. ड्रोनमधून पाहिल्यावर या ठिकाणचा स्केल आणि ब्युटी अजूनच भन्नाट वाटतो. आणि येथून दिसणारी ही कोस्टलाईन पाहिल्यावर कळते की कशेळी बीच कोकणातील खास ठिकाणांपैकी एक का मानला जातो. So guys, after witnessing this beautiful scenic view, we are heading towards our stay that is on Devgad. So कसा वाटला तुम्हाला हा बीच? नक्की सांगा आम्हाला. इट वॉज व्हेरी अमेझिंग बीच. नक्की विजिट करा जेव्हा पण तुम्ही इकडे याल. तुम्हाला जर देवगड वगैरे त्या साईडला जाण्याचा कुठला तुमचा प्लॅन नसेल तर ऑन द वेच हा बीच लागेल. यू कॅन कम अँड विजिट. वाव, हा व्ह्यू बघा मित्रांनो. कसले नारळाची झाडं आहे.
नारळाच्या बागाच बागा. आणि एक मागे आता ऑन द वे येताना एक ठिकाणी बघितलं आम्ही रत्नागिरीच्या तिथे, सगळं फक्त आणि फक्त आंब्याच्या बागा लेफ्ट आणि राईटला. वाव यार, कोकण इज कोकण. नो वन कॅन बीट कोकण. व्ह्यू बघा मित्रांनो इथला. वॉट अ मेस्मरायझिंग व्ह्यू. वा वा वा, सुंदर असा व्ह्यू. आता आपण आहोत रत्नागिरी आणि हा ब्रिज बघा तुम्ही रत्नागिरीचा. हा ऍक्च्युली मेन सिटी आहे. सिटी मधनं हा ब्रिज जातो आणि हा पूर्ण समुद्र बघा, अरबी समुद्र. वा वा वा, जितकं दूर दूर पर्यंत तुमचं नजर जातीये, जितका पण दूर जाईल नजर तितका समुद्र आहे. मस्त आहे यार, मजा येते यार इकडे. मस्त आहे वेदर. आम्ही देवगड मध्ये आलोय मित्रांनो. तुम्ही बघू शकता पूर्ण फक्त रस्त्याच्या साईडला फक्त आंबे आहे, फक्त आंब्याच्या बागा आहे. बघा नुसते आंब्याचे झाड आहे. सध्या आंबे नाहीये, मोहर आलाय आंब्यांना पण आंबे नाहीये. पण म्हणजे असं वाटतं, म्हणजे म्हणता ना देवगडचा हापूस आंबा खूप फेमस आहे. म्हणजे आज कळालं देवगड मध्ये येऊन की काय फेमस आहे. नुसतं रस्त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये पण की आंबे आंबे आंबे, नुसते आंब्यांचे झाड आहे, बाकी कुठलेच नाही. फुलांचे वगैरे बारीक बारीक झाड आहेत पण बाकी आंब्याचे झाड. So we are almost reached at our stay. It's just 850 meters from here. I guess आम्ही थोडासा स्टे, आमचा स्टे हा देवगडच्या थोडासा मागे आहे. म्हणजे मेन देवगड जे आहे ते बॅक साईडला आहे. देवगड बीच वगैरे ते बॅक साईडला आहे. आम्ही थोडंसं आउट साईडला स्टे आहे आय गेस. मला नाही माहिती, म्हणजे ऋत्विकने स्टे बुक केलेला आहे. आम्ही ॲक्च्युली डिवाइड केलं होतं. प्रत्येक लोकेशनचा स्टे हा एका पर्टिक्युलर पर्सनला दिला होता ज्याने तो बुक करायचा. ओके, फ्रॉम हिअर वी हॅव टू टेक लेफ्ट. गाइस, या दिस इज द आवर स्टे. यू कॅन सी द स्टे. तर अराउंड अर्धा तास आधी आपण देवगडच्या स्टेला पोहोचलो होतो आणि आत्ता आपण निघालो देवगड बीच बघायला. त्यानंतर त्याजवळ त्या विंडमिल पॉईंट पण आम्ही बघणार आहोत आणि थोडेफार आजूबाजूचे बीच वगैरे आहेत ते पण कवर करणार होतो. आता बघू, निघतोय. गाड्या वगैरे सेट झाल्यात, गाडी वगैरे काढायची आहे. सगळं आम्ही ड्रोन वगैरे सगळं घेतलं आहे, फक्त निघायचं आहे आता. चलो, लेट्स गो लेट्स गो. तर आत्ता आपण आलो आहोत देवबाग बीचला. देवगड किल्ल्याला आपण गेलो होतो बट ॲक्च्युली तिकडे एंट्री पॉईंट होती बट तिकडे जास्त काही बघण्यासारखं नव्हतं म्हणून आम्ही तिकडे शूट नाही केलं. बट थोडेफार शॉर्ट्स काढलेत. बट आत्ता आम्ही आलो आहे देवबाग बीचला आणि तुम्हाला एकदम मस्त एक नजारा दाखवतो. हे बघा, विंडमिल्स ड्रोनच्या शॉटसाठी एक नक्की बघत राहा पुढे कसे ड्रोनचे शॉट लावणार आहेत आणि एवढे क्लास ड्रोनचे शॉट येईल ना. काय बरं काय वाटतं? एक नंबर बीचेस. आणि आता आम्ही मेन इकडे थोडी मस्ती मजाने पोहणार आहेत. त्यासाठी किती एक्साइटेड आहे बरं भाई. बॉयज एन्जॉय. आणि देवगड पहिल्याच नजरेत या बीचचं शांत आणि स्वच्छ वातावरण मन जिंकून घेतं. समोर पसरलेला समुद्र आणि किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा, हे दृश्य खूप रिलॅक्सिंग वाटतं.
आम्ही थोडा वेळ येथे पाण्यामध्ये खेळण्याचा आनंद घेतला. थंडगार पाणी आणि समुद्राच्या लाटांसोबत घालवलेले हे क्षण खूपच मेमोरेबल होते. आजूबाजूच्या डोंगरांवर उभ्या असलेल्या असंख्य विंड मिल्समुळे या परिसराचे सौंदर्य आणखी वाढते. आणि दिवसाचा शेवट झाला होता तो इथल्या ब्युटिफुल सनसेटने. हळूहळू समुद्राच्या क्षितिजा मागे मावळणारा सूर्य आणि आकाशात पसरलेले रंग, हा नजारा खरंच बघण्यासारखा होता. देवगड बीचवरील हा अनुभव समुद्र, सनसेट आणि विंडमिल्स याचं एक सुंदर कॉम्बिनेशन म्हणून कायम लक्षात राहणार आहे. आत्ताच आमचा खेळून झालेला आहे. आत्ताच आमचा खेळून झालेला आहे. खूप मजा गेली. खूप खेळलो, खूप पोहता तर कोणाला येत नाही. मी यांचा पूर्वेच जान वाटतो. आता भेटू एकतर जेवायला, नाहीतर जर का काही प्लॅन्स ठरले तर मग नक्की बघू आता पुढे काय होतं आहे.